अध्यक्ष चषक 2024 हा क्रिकेटचा कुंभमेळा आपण इथे मात्र पाहत आहे, अनुभवत आहे. बाळामाव म्हात्रे यांचे फ्लेक्स अर्थात उद्याच्या दिवसामध्ये ज्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पहिलाच बॉल, ओ हो पहिलाच बॉल सरळ बॅटनं फटका कन्वर्ट होईल. क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे, चेंडू ट्रॅव्हल होईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आता मात्र 4. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात दमदार ठोकलाय चौकार आणि पहिला वार लाख मोलाचा कधीही आपण पाहतोय आणि तो लाख मोलाचा वार केलाय कुठेतरी बॅटरनं चौकाराच्या स्वरूपात. नेक्स्ट बॉल स्ट्रोक चांगला होता. सिंगल मिळते, धावसंख्या सिंगलला जाऊन पोहोचेल. 5 या अंकावर चेंडू संपले. 2 शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शेष बाकी राहताना ते मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. तिसरा बॉल कुठेतरी मात्र तंबूमध्ये जाऊ मारा करायचा होता आणि सक्सेसफुली ते मात्र ठरतोय. गॉलचा चेंडू इथे मात्र होईल विकेटचं पतन. फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या असल्याला. विकेटचं पतन होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. चेंडू संपलेत आतापर्यंत 3 आणि धावसंख्या आहे अर्धदसी म्हणजे 5 या अंकावर धावफलक पोचताना आपल्याला इथं मात्र पाहायला मिळतं. चांगली सुरुवात दोघांची टीमची म्हणायला इथं मात्र हरकत नाही आहे. बॅलन्सिंग आहे. हो यावेळेला क्षेत्ररक्षक तिथे तैनात. आता मात्र यस पॉइंट यस तिथे आहेत. विकेटचं पतन होईल. पुन्हा एकदा या चेंडूवर झेलबादच्या स्वरूपात फलंदाज बाग ठेवतो पवलियन डीज. तर सातत्यानं 2 चेंडू 2 विकेटचं पतन होताना आपण पाहिलंय. पण या वेळेला कुठेतरी मात्र तेच समीकरण पाहायला मिळतं. आपण 3 चेंडू आणि 3 विकेटचं पतन सध्या तरी आपण एकदाच पाहू शकलोय या मैदानामध्ये. अध्यक्ष चषकामध्ये पाहायला मिळेल का? आधी बंटी शेळके गोलंदाजी करत असताना सेम चान्स आपल्याला इथे पाहायला मिळाला होता, पण ते बाई हॅट्रिक हुगली गेली कारण त्यांनी व्हाईट बॉल डिलिव्हर केला. त्यानंतर विकेट हॅट्रिक जर का बघितलं तर अनिकेत वेळेगावचा अनिकेत त्याची विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र 2 चेंडू 2 विकेटचं पतन. पाहूयात काय होईल. गोलंदाज या. नेक्स्ट बॉल बॅटच्या रडार मध्ये उडवलं गेलंय. चेंडूला सरळ पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला इथे माझा दिमागदार षटकारचा. जाऊयात मॅचच्या दिशेनं. चेंडू संपलेत. 5 धावसंख्या 11. षटकार धावसंख्या पदार्थी आहे. चांगला स्ट्रोक. गोलंदाज घ्या. हो खूप आहे चेंडू हवेमध्ये. झेलला संधी. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक पोहोचलाच होता. कुठेतरी झेल ड्रॉप करण्यामध्ये यश त्याला इथे मिळतं. झेल कलेक्ट नव्हे तर झेल ड्रॉप करण्यामध्ये.
हे सिंगल डबल मिळते. धावसंख्या डबलच्या बढतीनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. जॉन्टी जोशी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. जॉन्टी जोशी आलो. हे षटक क्रमांक पहिल्या संपलाय. थोडासा टेक्निकल इश्यू आणि आम्ही तुमच्यापासून दुरावलो गेलो, क्षमस्व. षटक क्रमांक पहिल्या संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. गोलंदाज या विवेक. पहिलाच बॉल विवेकचा अगदी चांगला स्ट्रोक आहे. सुमित कुमार च्या दिशेनं हा चेंडू जाताना आपल्याला स्टँडच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळालाय. माजी क्रिकेटर अंजूर आदरणीय राजेजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपणास विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. वेलकम माजी क्रिकेटर अंजूर राजेजी पाटील. गोलंदाज या. हो हो हो, या वेळेला बिंदास्त स्नेच्या हातामध्ये चेंडू. अपील त्याच्याकडून करण्यात आला. इतकं स्ट्रॉंगली नव्हतं, नॉर्मली अपील होतं. फेक चेंडू संपले. आतापर्यंत 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 या अंकावर. गोलंदाज विवेक डोंगरे 201 तयार. बॉल फाईट ऑफ करा. निर्धाव फेक पाहायला मिळते. डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. विवेक डोंगरे चांगला कमबॅक मिळवताना आधीच्या षटकामध्ये षटकार पाहायला मिळाला. आपल्याला सिंगल डबल धाव पाहायला मिळाली. नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर 13 धावा कन्वर्ट झाल्या होत्या आणि आता मात्र फक्त 1 धाव इथे मात्र कन्वर्ट करून देत आहे. स्वतःच्या गोलंदाजीमध्ये चेंडू संपले 4. सिंगल इथे मात्र मिळते. सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 15-15. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 15-15 या अंकावर धावफलक. तर नाणेफेकीसाठी यायचं आहे. वेळे संघ आणि ओवळी संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि तिथे मात्र विकेटचं पतन. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. माजी क्रिकेटर अंजूर एजंट क्रिकेटर आदरणीय राजेजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर आपली जागा ही VIP डाईस मध्ये मुख्य व्यासपीठावर आहे. आपण तिथे येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. नक्कीच इथे मात्र आपल्याला विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज विवेक डोंगरे. आतापर्यंत आपण पाहताय श्री सद्गुरू कटवी सेंटर लाहोटी कंपाऊंड चे प्रोपरायटर श्री गुरु डोंगरे आणि अर्थात आमचे विवेक डोंगरे पाहायला मिळतात. फक्त कोडवर दर्शवा अध्यक्ष चषकामध्ये भेटलेलो डेफिनेटली डिस्काउंट मिळेल. गोलंदाज घ्या. नेक्स्ट बॉल. ओहो हो, या वेळेला डॉट बॉल आहे. या वेळेला डॉट बॉल. चेंडू संपले आतापर्यंत 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे अर्थातच 15-15. 2 धावा देऊन 1 गडी बाद करण्याचं विक्रम इथून मात्र केले गोलंदाजांनी. म्हणजे कदाचित मॅन ऑफ द मॅच जर का लो स्कोरिंग मॅच झाली तर कदाचित मॅन ऑफ द मॅचच्या रेसमध्ये विवेक डोंगरेला आपण पाहायला मिळाल. षटक क्रमांक 2 संपले. धावसंख्या 15-15.
हॅलो, चला गेम स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. आणि नाणेफेकीसाठी यायचं आहे टीम RD ओवळी आणि त्याच्या विपक्षात गावदेवी वेळे पी. चला बो टीम कॅप्टन्स नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे आपण, क्षणाचाही विलंब न करता. चला या गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज बंटी शेळके, षटक क्रमांक अंतिम, षटक क्रमांक 3 डिलिव्हर करण्याकरिता. पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन आहे, ते मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप स्क्वेअर लेग मध्ये सिंगल इथून मात्र विजय. सिंगल शिवाय काय मिळणार नाहीये. सिंगल धावा संख्या 16 या अंकावर. चेंडू संपला एक. लो स्कोरिंग मॅच बघायला मिळते की काय? सिंगल धावा संख्या 16 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं बंटी शेळके. चला पुढचे चेंडू आपले थोडी डिलिव्हर करायचे आहेत. गोलंदाज तयार. बॉल हो हो, या वेळेला फेक आहे, निर्धाव. बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. थोडीशी दिशा हीन गोलंदाजी बंटी शेळके यांची पाहायला मिळते. चेंडू संपले आतापर्यंत 2 धावा संख्या 17 या अंकावर धावफलक. नेक्स्ट बॉल फुल टॉस चेंडू, पुरेपूर फायदा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथून मात्र षटकारचा कार्यासाठी लगेच षटकार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. षटकारानं धावा संख्या जाऊन पोचते, ती म्हणजे अर्थातच 23. ओहो हो, यावेळेला पुनश्च एकदा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच झेल पाहायला मिळतोय. विकेटचं पतन, फलंदाज होईल इथून मात्र बाद. ग्रामीण सम्राट, आगरी हृदय सम्राट आणि उद्याच्या दिवसामध्ये ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा वाढदिवस सोहळा, ज्या व्यक्तिमत्वाचा आपल्याला पाहायला मिळतो, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व बाळ्यामामा म्हात्रे. शापूर असू द्या, मुरबाड असू द्या, पाड्यासारख्या अनेक ठिकाणी कोविड काळामध्ये ज्या व्यक्तिमत्वानी जाहिरातीच्या युगामध्ये कुठल्याही प्रकारची जाहिरात न करता मनपूर्वक आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं सेवा पुरवली, ते आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व बाळ्यामामा म्हात्रेंचं हे गीत. गॅप येतात, गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल, चेंडू बाउंड्री यांच्या बाहेर पाहायला मिळतो इथं मात्र चौकार. बंटी शेळके यांचे पहिले 3 चेंडू बघितले, पहिले 2 चेंडू चांगले डिलिव्हर झाले, पण तदनंतरचे 3 चेंडू, एक षटकार, तदनंतर विकेट आणि आता मात्र चौकार पाहायला मिळतोय. चेंडू संपलेत, 5 धावा संख्या जाऊन पोहोचली आहे 27-27. चला बोट टीम कॅप्टन्स नाणेफेकीसाठी यायचं आहे. अंतिम चेंडू, खूप वेळ चेंडू हवेमध्ये झेलला आहे संधी. डायरेक्ट हिट का केलं, हा प्रश्न तयार झालाय. बंटी शेळके तिथे असताना डायरेक्ट हिट का केलं, हा प्रश्न कुठेतरी मनामध्ये पडलाय. पंच धावा किती, 4 चौकार मिळालाय फुकटचा. चौकारानं धावा संख्या जाऊन पोचते, ती म्हणजे अर्थातच 31 आणि विजयाकरिता 32 धावांचं आव्हान. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये 32 धावांचं आव्हान पार होईल का, ऐकवण्याकरिता जॉईन होतील शेळके सर. वेलकम. यस, नेक्स्ट मॅचचं टॉस करण्याकरिता मी विनंती करतोय RD ओवळी आणि त्याच्या विपक्षात गावदेवी वेळे बी. चला बोट टीम कॅप्टन्स त्वरित आपण यायचं आहे. नाणेफेकीसाठी आम्ही वारंवार पुकार दर्शवतोय आणि उपस्थिती होत आहेत.
राजेश पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभाशय सामन्याची नाणेफेक करायची आहे। या आपण पाहू शकता या हॅलो आरडी ट्रिपोपो 0 ओवी आणि त्यांच्या विरोधात गावदेवी वेळे असा हा यानंतरचा सामना मित्रांनो दुसऱ्या फेरीचा आपण निर्धारित 3 षटकांचा अनुभवणार आहोत। दोन्ही संघाच्या संगणकाने यावर एक एक सामना जिंकलाय त्यामुळे त्यांना नाण्याची कल्पना आहेच। जीसी अशा पद्धतीने मागणी आहे इकडे आणि जीसीए ही नाण्याची दर्शनी बाजू आपण पाहतो। नाणेफेक आरडी ओवळी संघाच्या संगणकाने जिंकलेली आहे। नाणेफेक जिंकले समोरचा संघ गावदेवी वेळे ब आजच्या दिवसामध्ये चांगले खेळले ते आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना दुपारचं सत्र विचार घेताना औपचारिकतेच्या दृष्टिकोनातून निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करणार। बऱ्याचदा नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत असतात, परंतु यामागे विशेष काही कारण तुम्हाला सांगता येतील का? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आम्ही। या अगोदर प्रितेशची फलंदाजी फार चांगली राहिलेली आहे। इतर कोणते असे फलंदाज आहेत की ज्यांच्याकडून तुम्हाला कर्णधार म्हणून अपेक्षा आहेत? अतुल म्हात्रे, चिराग म्हात्रे। आपण भावेशकडे वळत आहोत। भावेश, आपण नाणेफेक गमावलेली आहे, सुरुवातीला तुम्हाला फलंदाजी करायची आहे। या अगोदर तुमच्या गोलंदाजांनी जी चमकदार कामगिरी केलेली आहे ती प्रत्येकाने पाहिलेली आहे। यावेळेस निर्धारित 3 षटकांमध्ये समोरचा संघ आरडी ओवी आहे की ज्याने या अगोदर जवळजवळ 70 धावा 4 षटकांमध्ये बनवल्या होत्या। त्यांच्या विरोधात एक कर्णधार म्हणून धावफलकावर किती धावा हव्यात असं तुमचं मत आहे? नक्कीच चांगला सामना जिंकला त्यांनी। तो सामना वेगळा होता, हा सामना वेगळा आहे। आम्ही 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू, 40च्या वरती जाण्याचा प्रयत्न करू। 40 पेक्षा अधिक धावा धावफलकावर हव्यात असं भावेश यांचं मत निश्चितच आहे। पहिली फेरी जिंकली चांगल्या पद्धतीने एक कर्णधार म्हणून, दुसऱ्या फेरीमध्ये असे अजून कोणते खरं तर फॅक्टर्स आहेत जे इम्प्रूव्ह करावे असं तुम्हाला वाटत असेल? आमच्याकडे बॉलिंग लाईन चांगली आहे, आम्ही प्रयत्न करू, जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत। मित्रांनो, नाणेफेक संपन्न झाली की जी आरडी ओवळी संघाच्या संगणकाने जिंकलेली आहे। निर्धारित 3 षटकांच्या सामन्यामध्ये सुरुवातीला ते क्षेत्ररक्षण करतील। दोन्ही संघाच्या संगणकांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया आणि जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये चालू असणाऱ्या सामन्याच्या दुसऱ्या सत्रासाठी। धन्यवाद। जे हनुमान लाखिवली आणि त्यांच्या विरोधात एनआर बोरपाडा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला मित्रांनो आपण पाहू शकाल, ज्याचं पहिलं सत्र संपलंय, ज्यामध्ये धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजे 31 अर्थात 31 आणि 32 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठण्यासाठी एनआर बोरपाडा संघाची सलामीची जोडी पुन्हा एकदा बिंदास लसणे आणि प्रतीक तांदळे इथे आलेले आपण पाहू शकाल। पहिला चेंडू यावेळेस अँग्युलर डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाजाला आपण बघत आहोत आणि लाखिवली संघाने सुद्धा चांगला खेळ या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपल्याला दाखवलेला आहे। अजित पाटील पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत। पहिला चेंडू निर्धाव त्यांच्या वतीने फेकला गेलेला आपण पाहिलेला आहे। बिंदासाठीचा हा चेंडू खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील रेस केली जाते, पंच मात्र इथे स्वीकृती देत नाही आहेत। चेंडू पडल्यानंतर त्याला वळण मिळालं, वळणदार चेंडू निश्चितच फलंदाजांची त्रेधा तिरपीट तारांबळ उडवत असतो आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेलं आहे। सुरुवात तर अजित पाटीलने नो डाऊट चांगली केलेली आहे, परंतु इथे त्याला बिंदास लसणे अथवा प्रतीक तांदळे हा अडसर इथे या दोघांपैकी एक अडसर दूर करावा लागेल आणि तोही या षटकामध्ये अशा पद्धतीने खरं तर इथे परिस्थिती आहे। फुललेनचा फुलटॉस आहे, समोरच्या दिशेने ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक, दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचतील, चेंडू अडवला, फेकी झालेली आहे, काय घडेल यावेळेस? इथे प्रतीक तांदळेंनी ही धाव जीवाच्या आकांताने पूर्ण केलेली आहे, चपळतेने खरं तर धावलेले आहेत। आपल्या अंगामध्ये जितका त्राण आहे
सगळा त्राण वापरला आणि ही धाव पूर्ण करण्याचा मानस दाखवत असताना चांगले धावलेत प्रतीक. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा याचबरोबर धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण पाहू शकाल. अजित पाटीलचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. या अगोदरचा सामना निश्चितच आपण पाहिला ज्यामध्ये फार चांगली फलंदाजी झाली होती NR बोरपाडा संघाची. अध्यक्ष चषक 2023-24 या स्पर्धेमध्ये ज्यांची फार मोठी नियोजनाची भूमिका आहे असे आमचे सर्वांचे लाडके सुनीलजी गरज साहेब यांचं आगमन झालं. तुमचं स्वागत आहे. यावेळेस डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू आहे. फार दूरवर चेंडू टाकला होता, फेकला होता. मला असं वाटतं नो बॉल होण्यापासून गोलंदाज वाचलेत असं आपण म्हणूया, कारण अलीकडे क्रिकेटमधील बरेच नियम बदललेले आहेत आणि ते मैदानाच्या आतमध्ये अत्यंत इंटरेस्टिंग सिच्युएशन क्रिएट करत आहेत. 3 on the board. This is the first over is in progress being bowled by Ajit Patil. The target is of 32. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. डिसायसिव्ह अपील इथे केली जाते आणि आग्रही आहेत सगळे क्षेत्ररक्षक त्याचबरोबर गोलंदाजासहित यष्टी रक्षक आणि एज लागली होती. यस, पंचांच्या वतीने ही सूचना मिळते. 4 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण पाहू शकाल. या अगोदर 2दा जरी NR बोरपाडा संघाने जय हनुमान लाखिवलीला परास्त केला असेल तरीही हा सामना नवीन आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक सामना नवीन असतो, प्रत्येक वेळेची कंडिशन नवीन असते. इथे मात्र आता लाखिवली संघ चार्जअप झालेले आहे, बूस्टअप झालेले आहेत, आत्मविश्वास त्यांना मिळालेला आहे. पाहायचे आता हे बॅटल रोमहर्षक आणि रंगतदार बनेल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. फुल टॉस यावेळेस हॅमर्ड केलेला आहे. प्रचंड ताकदीचा वापर केला आणि चेंडूला इथे हवाई मार्गे सफर घडून आणलेली आहे, ती म्हणजे षटकाराची. चांगले टाकले होते, पुढ्यात ठेवले होते. इथे यॉर्करचा प्रयत्न केला गेला. यॉर्कर हा असा चेंडू आहे की ज्याची लांबी तुमची अधिक झाली की तो फुलटॉसमध्ये कन्वर्ट होत असतो आणि लांबी थोडी कमी झाली की तो ओव्हर पिचमध्ये कन्वर्ट होत असतो आणि दोन्हीही वेळेला धनाजी मोठे पटके आलेले आपण पाहिलेले आहेत. इथे तेच झालं. 10 धावा या षटकाराशी धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण पाहिलेले आहेत. बघा, एक षटकार आला, देहबोली लगेच बदललेली आहे. आता बॉडी लँग्वेज जी आपण बघत आहोत लाखिवली संघाच्या या सगळ्या खेळाडूंची ती या अगोदर वेगळी होती. षटकाराच्या अगोदर क्रिकेट हा खरं तर वेगवेगळे रंग आपल्याला दाखवत असतो. इंद्रधनुष्याचे 7 रंग जिकडे फिके असतात असे अनेक रंग क्रिकेटमध्ये आपण पाहिलेले आहेत. माणसाचं नशीब बदलायला कधी कधी वेळ लागत नाही. एखादी अशी अचानक घटना घडते राजेशजी की आपलं नशीब पूर्णपणे बदलत असतं. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या सामन्याचं चित्रही कधी कधी असं बदलत असतं. एखादी अशी घटना घडते की अनपेक्षितरित्या एखादा चांगला फटका लागतो, षटकार येतो किंवा कधी कधी फार चांगला खेळत असणारा खेळाडू अनपेक्षितरित्या धावबाद होतो. असे सगळे किस्से आपण पाहिलेले आहेत. सामन्याचं चित्र लगेचच बदलतं. इथेही एक फुलटॉस. आता स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतायत. स्वतःला स्ट्रेच केलं, चेंडूपर्यंत पोहोचले होते आणि अत्यंत टफ इथे खरं तर हा झेल होता आणि तो घेता आला नव्हता अजित पाटील या गोलंदाजाला. सर्व संघ सहकारी खरं तर इथे थोडे हताश आणि निराश आहेत, कारण ज्या पद्धतीने सुरुवात मिळाली होती गोलंदाजाला ती सुरुवात त्याला अधिक काळ टिकवता आली नव्हती. कधी कधी यश तुम्हाला तुलनात्मक दृष्ट्या फार लवकर मिळतं आणि मग ते मिळालेले यश टिकवणं ही फार मोठी जबाबदारी बनत असते. 11 धावांवरचं पहिलं षटक संपलेलं आपण पाहिलं, ज्यामध्ये एकही गडी बाद झाला नाही. NR बोरपाडा संघाला जर रोखायचं असेल तर तुम्हाला बिंदास लसणे अथवा प्रतीक तांदळे या दोघांमधून एकाला बाद करावं लागेल. त्याचबरोबर क्रमांक 3 साठी येणारा विवेक शेळके हा अत्यंत घातक फलंदाज आहे, त्यालाही तुम्हाला बाद करावं लागेल. तर या सामन्यामध्ये जिवंतपणा टिकून राहू शकतो आणि एकूण 32 धावांची गरज असताना 11 धावा या धावपलकर जोडल्या गेलेल्या आपण पाहिल्या. 12 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण यानंतर उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. 12:23 सामन्याला सुरुवात झालेली. वेळेच्या बाबतीत तुमच्यापर्यंत आम्ही सूचना पोहोचू. बरोबर 5 मिनिटं वापरली गेलेली आहेत. दुसरं षटक. वेळेचा अपव्यय न करता विहित वेळेमध्ये लवकरात लवकर सुरुवात करा. ॲज अर्ली ॲज यू कॅन. क्षेत्ररक्षणाची रचना इथे आपण पाहिलं. लॉंग ऑफ थोडा वायडिश आहे, एक्स्ट्रा कव्हरकडे कळलेला. त्याचबरोबर लॉंग ऑन आणि मिड विकेटमध्ये फार कमी अंतर आहे.
खडे खडे खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलेला आहे आणि फलंदाजाचं कौतुक करू की पंचांच्या इशाऱ्याची त्यांनी वाट पाहिली नाही. एज लागली ही फलंदाजाला समजली आणि लगेचच खेळाडू कक्षाकडे ते रवाना झाले. गुड स्पोर्ट्समॅन स्पिरिट शोड बाय प्रतीक तांदले. ही डिपार्ट्स. विजय आणि निश्चितच जय हनुमान लाखिवली या संघां दरम्यानचा, परंतु अजून दोन महत्त्वपूर्ण अडसर आहेत. बिंदास लसरे आणि विवेक शेळके हे दोन्ही फलंदाज आक्रमकतेने खेळतात आणि ज्यावेळेस धावपलकर कम्पॅरेटिव्हली थोड्या कमी असतात, म्हणजे 9ची धावगती सरासरी असेल, 10ची सरासरी असेल, ती अलीकडच्या काळामध्ये तितकी मोठी सरासरी नाही. पूर्वीच्या काळात 10ची सरासरी म्हणजे अजितजी ही फार मोठी असायची आणि ती चेस करताना दमछाक व्हायची प्रत्येकाची. परंतु अलीकडे तसं नाही. अलीकडचं क्रिकेट हे निश्चितच बदललेलं आहे आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा दुसरा सुद्धा आहे की कोणते चेंडू आपण वापरतो त्यावर सुद्धा बरंच काही अवलंबून आहे. इथे संधी अगदी दरवाजाजवळ आली होती, नॉक करत होती आणि त्या संधीचा उपयोग करता आला नाही. इथे क्षेत्ररक्षकाला जेलही सुटला, म्हणजे तेलही गेलं तूपही गेलं आणि धावपलकर 6 धावा आल्या आणि हा षटकार. असताना इथे खरं तर जेल सुटलाय आणि फ्री होम डिलिव्हरी होती. अलीकडच्या काळामध्ये आपण अनेक ऑनलाईन साईट्सवर खरेदी करत असतो आणि ते डिलिव्हरी बॉय आपल्या डोअर स्टेपला येतात, म्हणजे आपल्या अगदी दरवाजाजवळ येतात, आपल्या घरी येतात. त्या पद्धतीने इथे फ्री होम डिलिव्हरी होती या क्षेत्ररक्षकासाठी, परंतु त्याला ती ॲक्सेप्ट करता आली नाही, हे तितकंच खरं आहे. डीजे ऑपरेटर थोडा आवाज वाढवा. आशिष, या बेसा फटका पुन्हा एकदा फार मोठा आहे. या अगोदर दिलेलं जीवनदान, ती झालेली जखम, त्यावर चोळलं गेलेलं आहे मीठ आणि आणखी एक षटकार. अगोदर उल्लेख केला होता, विवेक शेळके मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर स्वतःलाही वेळ देत नाही आणि समोरच्या गोलंदाजालाही वेळ देत नाही, कारण या अगोदर सुद्धा आम्ही पहिल्या सामन्यामध्ये त्याने षटकाराने सुरुवात केली होती. तोच ट्रेंड कायम ठेवलेला आहे. इथेही 2 षटकार आपण पाहिले. मागच्या वेळेस तिन्ही फलंदाजांनी षटकाराने सुरुवात केली होती, इथे प्रतीक आणि विवेकने षटकाराने सुरुवात केलेली आहे. धावफलक 23. फिरून मारण्याचा प्रयत्न आहे, पंचांकडे दाद मागितली जाते. एष्ट्यांच्या समोर पकडलं, उंची ही अगदी एष्ट्यांवर चेंडू आदळावा इतकी होती आणि त्यामुळेच पंच साशंक नाहीत. पंचांचं बोट आबाळाकडे. आणखी एक फलंदाज बाद. विवेक शेळके इथे बाद झालेले आहेत. .23 ऑन द बोर्ड. विवेक शेळके बाद झाले. व्यक्तिगतरित्या 12 धावा करत असताना असं म्हणतात की माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला याला महत्त्व आहे. आणि क्रिकेटशी याचं जर साधर्म्य आपल्याला फलंदाजीत करायचा असेल तर एखादा फलंदाज किती वेळ खेळला त्यापेक्षा तो कोणत्या स्ट्राईक रेटने खेळला याला महत्त्व आहे. जवळजवळ 1200चा स्ट्राईक रेट, 2 चेंडूंमध्ये 12 धावा, 600चा स्ट्राईक रेट आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर विवेक शेळके बाद झालेले आहेत. रबीसाठीचा हा समोर ठेवलेला चेंडू, यावेळेसही प्रश्न विचारला, डायरेक्ट हिट रिक्वायर्ड. डायरेक्ट हिट आली असती तर LBWने जरी तुम्हाला फलंदाजाला बाद करता आलं नसेल तर धावबादच्या रूपाने फलंदाज तुम्ही बाद करू शकत होता, परंतु अचूक वेध साधता आला नव्हता. आशिष पाटील या गोलंदाजाची चांगली गोलंदाजी आपण पाहतो. आणि चांगली का, याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की 2 षटकार त्याने निश्चितच तिकडे खाल्ले, परंतु तरीसुद्धा 2 फलंदाजांना त्याने बाद केलेले आहेत.
23 धावा धावपलकावर. फुल टॉस आहे, डावी एसटी सोडून जाणारा चेंडू. इथे आपण पाहिलं पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू वाईड घोषित केला जातोय. एका धावेने धावपलक पुढे सरकेल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहे 24 अर्थात 24. 7 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. जे षटकार विवेक शेळके इथे दाखवून गेला त्या षटकाराचा फार मोठा इम्पॅक्ट या धावपलकावर झालेला आपण बघत आहात. 7 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण यानंतर उरलेलं आपण पाहू शकाल. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न आहे. कन्व्हिन्सिंग फुटवेअरचा वापर करता आला नाही. पदल आली त्याचा अभाव. त्याचबरोबर फटका खेळतात सरते शेवटी. खरं तर हेड पोझिशन लूज झाली होती. क्रिकेटचं तंत्र, फलंदाजीचं विशेषतः त्यावरही आपण चर्चा करू. 2 षटकं संपली. पहिल्या षटकामध्ये 11, त्यानंतरच्या दुसऱ्या षटकामध्ये 13. एकूण धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत त्या म्हणजे 24 पर्यंत आणि येणारे चेंडू आहेत 6 आणि त्यामध्ये धावा वाचवायच्या आहेत गोलंदाजी करणाऱ्या संघाला 8. प्रचित 11 खांडपे संघही क्रीडानगरीमध्ये उपस्थित होत आहेत. तुमचं आम्ही कौतुक करत आहोत. वेळेच्या अगोदर जे जे संघ उपस्थित असतील त्या सगळ्यांचं आयोजकांच्या वतीने आपण कौतुक करूया. कारण अलीकडे आयोजनं फार मोठी बनत चाललेली आहेत आणि त्यामुळेच खेळाडूंना काय करायचे किंवा संघांना काय करायचे तर वेळेच्या बाबतीत तुम्हाला सहकार्य द्यायचं आहे आयोजकांना आणि तेच देण्याचा खरं तर आज पायंडा आपण पाहिला. प्रत्येक संघ अगदी वेळेमध्ये आज उपस्थित राहिलेले आहे. त्या सर्वांचं आम्ही कौतुक करू. 24 धावा धावपलकावर 6 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण असताना तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू करण्यासाठी थोडा अधिकचा वेळ जरूर घेतलाय परंतु गोलंदाज विवेक पाटील आलेले आहेत. एक विवेक बाद झाले ज्याने गाजवलं सत्र 2 षटकांनी. इथे विवेक पाटील आलेले आहेत. 6 चेंडूंमध्ये 8 धावा रोखून खरं तर इथे हे सत्र आपल्या नावावर विवेक पाटील करतील का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. समोर फलंदाज हिमालयाची उंची जितकी मोठी आहे या फलंदाजाच्या फलंदाजीची उंची तितकीच मोठी आहे परंतु इथे 8 धावा 6 मध्ये बनवाव्या लागतील. 8 धावांची गरज असताना खरं तर इथे चेंडूला सोडून दिलेलं आहे. योग्य रीतीने न्याहाळलं, पारखलं आणि सोडून दिलं. फटके खेळत असताना त्याचबरोबर तुमच्याकडे लिव्हिंग टेक्निक सुद्धा चांगली असणं गरजेचं आहे. कधी कधी अशी सिच्युएशन असते की 2 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज असते. अशातच उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू फलंदाज सोडतात आणि कधी कधी तो वाईड नसतो. त्यावेळेला मग त्या एका चेंडूची किंमत फार मोठी बनलेली असते. 6 मध्ये 7 ची गरज असताना हा फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत. इथे टिपला एक दमदार आणि दर्जेदार झेल. याचबरोबर फलंदाज बिंदास लसणे. पाच चेंडू आणि 7 धावा असं समीकरण असताना सामना रोमहर्षकतेकडे निश्चितच वळलेला आहे. या सामन्यात मला असं वाटतं रवी धुमाळ आतापर्यंत त्यांची फलंदाजी चांगल्या पद्धतीने करू शकले नाही आहेत कारण 2 चेंडूचा सामना करत असताना एकही धाव अजूनही ते ऑफ दी मार्क झालेले नाही आहेत आणि नवीन आलेला फलंदाज आहे तो म्हणजेच राकेश जाधव. $25 ऑन दी बोर्ड. 25 धावा धावपलकावर जोडलेल्या खरं तर आपण पाहू शकाल. 5 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण बनत आहे आणि राकेश जाधव स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल. पायाचे चांगली गोलंदाजी विवेकने आतापर्यंत केलेली आहे परंतु हे त्याला सातत्याने करावं लागेल. हे फार मोठं आव्हान. राकेशसाठीचा पुलाल यांचा चेंडू आहे. इथे फटका तितका चांगला सजवता आला नव्हता. अगदी टो एंडला बॅटच्या अगदी पुढच्या भागाला चेंडू लागला. त्याचबरोबर गली रिजनकडे ट्रॅव्हल झाला. सामना जिवंत ठेवलेला आहे हे महत्त्वपूर्ण आहे. 4 चेंडू आणि 6 धावा. अशातच इथे एखादा चेंडू डॉट आला किंवा एखादा फलंदाज रवी धुमाळ स्ट्रायकिंग एंडला आहे त्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालं इथे गोलंदाज विवेक पाटीलला अर्थात ज्या हनुमान लाखिवली संघाला तर मात्र हा सामना अजूनही चुरशीचा होऊ शकतो. दोन्ही संघ चांगले खेळलेले आहेत. गुणात्मक क्रिकेट दोन्ही संघाने दाखवलेलं आहे.
खडे खडे खेळण्याचा प्रयत्न आतापर्यंत रवी धुमाळ इथे 3 चेंडू त्यांच्या वतीने डॉट खेळले गेलेले आहेत. प्रत्येक डॉट चेंडू विकेट घेण्यास समान आहे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. आणि या अगोदर ज्या गोष्टीचा उल्लेख केला तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये घडत आहे. आता प्रेशर क्रिएट झालेले आहे फलंदाजावर. हा प्रेशर इथे कशा पद्धतीने फलंदाज हाताळतील हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. मोठ्या फटकासाठी फलंदाज जातील की एकरी दुहेरी धावांवर इथे अवलंबून राहतील हे पाहावं लागेल. आणखी एक चांगला चेंडू, चांगली विविधता इथे वापरली जाते ती गोलंदाजाच्या वतीने. मला असं वाटतं यष्टीरक्षकाने चेंडू कलेक्ट केलेला आहे त्यामुळे ही धाव इथे कन्सिडर केली जाणार नाही. भिवंडी तालुक्यामध्ये हा महत्त्वाचा नियम आहे. आणि भिवंडीच्या बाहेर आम्ही ज्यावेळेस समालोचनासाठी जातो पालघर जिल्ह्यामध्येही या पद्धतीचा नियम नाही. पालघर जिल्ह्यामध्ये धाव दिली जाते. त्याचबरोबर बदलापूर पनवेल विभागातही ही धाव कन्सिडर केली जाते. त्याचबरोबर मुरबाड शहापूरमध्येही ही धाव कन्सिडर केली जाते. परंतु भिवंडीमध्ये खरं तर एक महत्त्वाचा नियम आहे. कलेक्शन यष्टीरक्षकाचं जर झालं तर मात्र तुम्ही निश्चितच ती धाव तिकडे कंप्लीट करू शकत नाहीत. आणि दुसरी त्याची बाजू अशी की स्ट्राईक चेंज करू शकत नाहीत. ह्या धावेचा सगळ्यात महत्त्वाचा खरं तर उद्देश असतो की स्ट्राईक चेंज करायची असते. 2 चेंडू 6 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत या गोलंदाजाने केलेली आहे. परंतु कधी कधी किनाऱ्यावर येऊन सुद्धा नौका बुडत असते. ज्या गोष्टीचा उल्लेख मी केला होता तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये घडली आणि इथे किनाऱ्यावर येऊन जय हनुमान लाखिवली संघाची नौका बुडाली. हे आपण पाहिलेलं आहे. क्रिकेट यासाठी जाणलं जातं आणि हा विजय क्रिकेटचा आहे. हा विजय अध्यक्ष